डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळाचा आज हस्तांतरण सोहळा पार पडणार आहे। महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांची संयुक्त कंपनीकडून विमानतळाचं हस्तांतरण GMR समूहाला केलं जाणार आहे। नागपूर विमानतळाचं आधुनिकीकरण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता। मात्र अनेक प्रशासकीय आणि न्यायालयीन अडचणींमुळे गेले अनेक वर्ष हे प्रकल्प मार्गी लागत नव्हते। मात्र काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळानं या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। कारण आज नागपूर विमानतळाचा हस्तांतरण मिहान इंडिया लिमिटेड करून GMR समूहाला केला जात आहे। या कार्यक्रमामध्ये या हस्तांतरण सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी हे खास उपस्थित राहणार आहे। खरं पाहिलं तर नागपूर विमानतळाचा आधुनिकीकरणाचा आणि इथे एक दुसरी हवाई पट्टी सुद्धा तयार करण्यात यावी हे अनेक दिवसांपासूनचे प्रयत्न होते। मात्र विविध प्रशासकीय अडचणी आणि सोबतच न्यायालयीन लढ्यामध्ये हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो अडकलेला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकल्पाला आपला एक ड्रीम प्रोजेक्ट मानून याच्यासाठी प्रयत्न केले आणि केंद्र सरकारकडून या प्रोजेक्टला काही महिन्यांपूर्वी रीतसर परवानगी मिळाली आणि त्याच्यानंतर आज या विमानतळाचं हस्तांतरण GMR समूहाला केलं जात आहे। पुढे नागपूर विमानतळाला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ बनवता येईल यासाठी सर्वात पहिले या ठिकाणी एक 4000 मीटर लांबीची आणि 60 मीटर रुंदीची दुसरी हवाई पट्टी जी आहे ती तयार केली जाणार आहे। त्यामुळे नागपुरात येणाऱ्या जाणाऱ्या विमानांची संख्या जी आहे ती वाढू शकेल। इथे जो कार्गो टर्मिनल जो आहे तो कार्गो टर्मिनल जो आहे त्याचा आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या हस्तांतरणानंतर केला जाणार आहे। त्याच्याशिवाय दरवर्षी 3 ते 4 कोटी प्रवासी जे आहेत नागपुरातून ये जा करू शकतील। कारण नागपूर देशाचा मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे देशभरातून जी हवाई वाहतूक होत असते त्याच्यामध्ये नागपूर विमानतळाचा वापर मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकेल।